श्री स्वामी समर्थ. नवरात्र हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे, ज्यामध्ये देवी दुर्गेच्या नवरूपांची उपासना केली जाते. या 9 दिवसात प्रत्येक दिवस एक वेगळी देवी आणि तिच्या रूपाला समर्पित असतो. नवरात्राचा पहिला दिवस देवीच्या शैलपुत्री या स्वरूपाची पूजा करण्यासाठी असतो. देवी शैलपुत्री ही दुर्गेचे पहिले स्वरूप मानले जाते. तिचे रूप अत्यंत पवित्र, शांत आणि शक्तिशाली आहे. या देवीची उपासना केल्याने भक्तांच्या जीवनात शांती, स्थैर्य आणि साधनेत स्थिरता येते. शैलपुत्री देवीचे रूप. शैलपुत्री देवीचा जन्म हिमालय पर्वताच्या घरात झाल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव मिळाले. ती अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि दिव्य आहे. तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमलपुष्प असते. तिचे वाहन वृषभ आहे, ज्यामुळे तिला वृषारूढा असेही म्हणतात. शैलपुत्री देवीचे हे स्वरूप आपल्या जीवनात दृढ संकल्प, धैर्य आणि साधनेचा आदर्श स्थापन करते. ती पृथ्वीचे प्रतीक असून तिच्या उपासनेने भक्तांना आध्यात्मिक स्थैर्य प्राप्त होते. शैलपुत्री देवीची कथा. शैलपुत्री देवी ही देवी सतीचा पुनर्जन्म आहे. पौराणिक कथेनुसार सतीने आपल्या पित्याच्या यज्ञात आत्माहुती दिली होती, कारण तिचे पती भगवान शंकर यज्ञात निमंत्रित नव्हते. सतीच्या मृत्यूनंतर भगवान शंकर अत्यंत दुःखी झाले आणि तपश्चर्येत मग्न झाले. पुढे सतीने हिमालय पर्वताच्या घरी शैलपुत्री म्हणून जन्म घेतला आणि शंकराच्या पुनःप्राप्तीसाठी कठोर तप केले. शैलपुत्री देवीची कथा भक्तांना धैर्य, समर्पण आणि निष्ठेचे महत्त्व शिकवते. तिची उपासना केल्याने भक्तांचे जीवन अधिक समर्पित आणि साधनारत होते. शैलपुत्री देवीची उपासना. पूजाविधी. शैलपुत्री देवीची पूजा अत्यंत भक्तिभावाने केली जाते. या दिवशी भक्तांनी देवीची उपासना करताना पवित्र मनाने पूजा करावी. देवीला स्वच्छ फुले, फळे आणि विशेषतः केवड्याचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते. तिच्या उपासनेने भक्तांच्या जीवनात स्थैर्य, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते. उपासनेचे महत्त्व. शैलपुत्री देवीची उपासना केल्याने भक्तांच्या जीवनात स्थिरता आणि धैर्य प्राप्त होते. ती पृथ्वीचे प्रतीक असल्यामुळे तिच्या उपासनेने मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते. भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि त्यांना जीवनात नवीन दिशा मिळते. शैलपुत्री देवीची मंत्र साधना. शैलपुत्री देवीच्या उपासनेसाठी विशिष्ट मंत्राचा जप केला जातो. या मंत्राचा जप केल्याने भक्तांच्या जीवनात शांती, स्थैर्य आणि समृद्धी येते. तिचा एक प्रमुख मंत्र असा आहे: ओम देवी शैलपुत्रे नमः. या मंत्राचा नियमित जप केल्याने भक्तांचे मन स्थिर होते आणि त्यांना आत्मिक शांती प्राप्त होते. हा मंत्र भक्तांना त्यांच्या जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी शक्ती देतो. शैलपुत्री देवीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व. धार्मिक दृष्टिकोनातून शैलपुत्री देवीची उपासना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ती भक्तांना त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती आणि धैर्य प्रदान करते. धार्मिक कथांमध्ये शैलपुत्री देवीचे स्वरूप साधना, तप आणि संयमाचे प्रतीक मानले जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून शैलपुत्री देवीची उपासना भक्तांना आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रेरणा देते. ती भक्तांना आत्मिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करते. तिच्या कृपेने भक्तांच्या साधनेत एकाग्रता वाढते आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त करण्याची शक्यता वाढते. शैलपुत्री देवीची कथा. एक प्रेरणादायक उदाहरण. प्राचीन काळात एका भक्ताने शैलपुत्री देवीची उपासना अत्यंत निष्ठेने केली. त्याला जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागला होता, परंतु त्याने आपली श्रद्धा कायम ठेवली. अखेर देवीने त्यांच्या साधनेवर प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला. त्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर झाल्या आणि त्याला यश प्राप्त झाले. ही कथा आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली तरी भक्तिभावाने आणि धैर्याने देवीची उपासना केल्याने सर्व अडचणींवर मात करता येते. शैलपुत्री देवीची कृपा मिळवण्यासाठी भक्तांना तप,
साधना आणि संयमांचे पालन करावे लागते. शैलपुत्री देवीची उपासनेचे फायदे. मानसिक स्थैर्य. शैलपुत्री देवीची उपासना केल्याने भक्तांना मानसिक स्थैर्य प्राप्त होते. तिच्या कृपेने भक्तांचे मन शांत होते आणि ते त्यांच्या जीवनातील अडचणींवर धैर्याने आणि स्थिरपणे विचार करू शकतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य. शैलपुत्री देवीची उपासना केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते. ती भक्तांना त्यांच्या जीवनातील संतुलन साधण्यास मदत करते आणि त्यांना मानसिक आणि शारीरिक तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रेरणा देते. शैलपुत्री देवीची पूजा करण्याचे सामाजिक फायदे. शैलपुत्री देवीची उपासना केल्याने समाजात शांती, स्थिरता आणि एकोपा येतो. ती भक्तांना एकमेकांशी सुसंवाद साधण्यास प्रेरित करते. तिच्या उपासनेमुळे समाजात शांतीचे वातावरण निर्माण होते आणि लोकांमध्ये सहकार्याची भावना वाढते. नवरात्रोत्सवातील शैलपुत्री देवीचे स्थान. नवरात्राच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. या दिवसाचे महत्त्व अत्यंत खास आहे, कारण शैलपुत्री देवी ही संपूर्ण नवरात्रोत्सवाच्या उपासनेची सुरुवात मानली जाते. तिच्या उपासनेने भक्तांना पुढील दिवसाच्या उपासनेसाठी आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा आणि धैर्य प्राप्त होते. शैलपुत्री देवी हे नवरात्रातील पहिले स्वरूप आहे आणि तिची उपासना केल्याने भक्तांना मानसिक स्थैर्य, धैर्य आणि आत्मिक प्रगती प्राप्त होते. तिच्या कृपेने भक्तांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांना जीवनात यश, समृद्धी आणि शांती मिळते. शैलपुत्री देवीची उपासना आपल्याला संयम, साधना आणि निष्ठेचे महत्त्व शिकवते. तर ही होती नवरात्रीतील पहिली देवी शैलपुत्री या देवीबद्दलची माहिती. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.